महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आणि लॉयन्स क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 300 होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक बळ मिळावे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले। यावेळी मुधोजी भोसले, आमदार समीर मेघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी महिलांना मार्गदर्शन करत स्वावलंबन आणि उद्योगशीलतेचा संदेश दिला। ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या होत्या। शिलाई मशीन मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळाले। वाटप कार्यक्रमात कशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला गेला काय सांगा? एक तर आमची जी आर्य वैश्य महासभा आहे जी पूर्ण महाराष्ट्रात काम करते 19 जिल्ह्यामध्ये। याआधी सुद्धा आपण इथं वृक्षारोपणाच्या भेट झाली होती, त्यानंतर आम्ही डॉक्टर लोकांचा सत्कार घेतला होता, त्यावेळेस सुद्धा आपली भेट झाली होती आणि तिसऱ्यांदा आपण सगळ्यांची भेटत आहोत। त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत, तुमचं धन्यवाद। हा प्रोजेक्ट असा आहे, स्वयंरोजगार लोकांना व्हायला पाहिजे आणि पर्टिक्युलरली महिलांना त्यांना बाकीचं काम सांभाळून घरीसुद्धा काम करता यावं या उद्देशानं आम्ही याची संकल्पना मांडली। तर महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आणि लॉयन्स क्लब आमच्या जॉईंटली हा प्रोजेक्ट आम्ही इथं सादर करतो आहे। माझ्यासोबत आमचे लॉयन्सचे अध्यक्ष सतीश राय, प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश चंद्र, अनिल सिंगजी, त्याच्यानंतर आमचे रेवतकर साहेब सेक्रेटरी यादी, हे सगळी आम्ही मंडळी इथं काम करतो आहे। मुख्य उद्देश हा